नमस्कार. आज आपण सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर जे जजमेंट झालं त्यासंबंधी बोलणार आहोत. त्या जजमेंट बाबत जे पुष्कळ प्रश्न लोकांच्या मनात असतात त्यांचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मराठा आरक्षणाचा जो जजमेंट बद्दल बोलायचं झालं तर थोडासा त्या आरक्षणाच्या इतिहासाचा आढावा घेणं प्राप्त आहे. मराठा आरक्षणाची डिमांड ही बरीच जुनी आहे. याबाबत पहिल्यांदा विचार जेव्हा झाला तेव्हा केंद्र सरकारने नियुक्त केलेले काका कालेलकर कमिशन होतं, ऑल इंडिया कमिशन होतं बॅकवर्डनेसचा अभ्यास करायकरता. त्या कमिशननी 1955 साली त्यांच्या रिपोर्टमध्ये मराठा आरक्षणाच्या डिमांडची माहिती दिलेली आहे, मेन्शन केलेलं आहे. पण त्याच्यात त्यांनी नमूदही केलेलं आहे की ह्या कम्युनिटीला आरक्षणाची गरज नाही. त्यानंतर 1964 साली महाराष्ट्र सरकारने BD देशमुख कमिटी नियुक्त केली आणि त्याही कमिटीने हाच निर्णय दिला की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही. त्यापुढे 1979 साली केंद्र सरकारने मंडल आयोग निर्माण केला होता आणि मंडल कमिशननी मराठांबद्दल विचार करताना स्पेसिफिकली म्हटलं की मराठा हा फॉरवर्ड हिंदू क्लास आहे. थोडक्यात हा बॅकवर्ड नाही आणि ह्याला आरक्षणाची गरज नाही. त्यानंतर 1980 साली नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हे राज्याने नियुक्ती केली होती. मंडल कमिशनच्या अनुषंगाने त्याची निर्मिती झाली होती नॅशनल कमिशनची आणि त्याच्यामध्ये देखील त्या कमिशनने विचार केल्यानंतर मराठा इज नॉट अ सोशली और एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असा निर्णय त्या कमिशनने देखील दिला. 16/11/1992 साली इंदिरा सॉनीची जजमेंट झाली, इंदिरा सॉनीची केस झाली. देशभर आरक्षणाचा त्याच्यात विचार झाला होता आणि त्या केसच्या नंतर 2008 साली म्हणजे 92च्या नंतर 2008 म्हणजे तिकडे 8 वर्ष आणि इकडे 8 वर्ष, 16 वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने RM बापट कमिटी बसवली पुन्हा विचार करण्याकरता की मराठ्यांना आरक्षण द्यायला हवं का नको. त्या कमिटीने देखील त्यांच्या रिपोर्टमध्ये मराठा हे अदर बॅकवर्ड कम्युनिटीमध्ये बसत नाहीत असा निकाल दिला. 2014 साली सध्याच्या सरकारच्या अगोदरचं ज्याला आपण पॉप्युलरली फडणवीस सरकार म्हणतो ते सत्तेत आलं. फडणवीस सरकारने परत या विषयावर विचार होण्याकरता नारायण राणे कमिटी बसवली. नारायण राणे साहेब तेव्हा मंत्रिमंडळात होते, म्हणजे ही मिनिस्टेरियल लेव्हलची कमिटी म्हणता येईल आपल्याला. नारायण राणे कमिटीने त्यांचा जो रिपोर्ट दिला त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की मराठा कम्युनिटीला घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) खाली आरक्षण देण्यास पात्र आहेत. 15(4) म्हणजे एज्युकेशनमध्ये रिझर्वेशन आणि 16(4) म्हणजे नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन. अशा दोन्ही बाबतीत त्यांना रिझर्वेशन द्यावं असं नारायण राणे कमिटीचं मत झालं. या कमिटीच्या नंतर 2/11/17 फडणवीस सरकारनेच गायकवाड कमिशन अपॉइंट केलं. जस्टिस गायकवाड हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते.
त्यांनी ह्या विषयावर फेरविचार करावा म्हणून जे कमिशन अपॉइंट झालं त्याला नंतर आपण गायकवाड कमिशन म्हणतो. गायकवाड कमिशन मी म्हटलं तसं नोव्हेंबर 2017 मध्ये अपॉइंट झालं आणि त्याच्या पुढल्या वर्षात 15/8/2018 ला 102 घटना दुरुस्ती झाली. 102 घटना दुरुस्तीनंतर आपल्या घटनेमध्ये काही नवीन कलमं घालण्यात आली, काही नवीन आर्टिकल्स घालण्यात आली. त्याच्याबद्दल मी थोड्या वेळाने आपल्याशी बोलणारच आहे. गायकवाड कमिटीनी त्यांचा रिपोर्ट 15/11/2018 ला दिला. मी या तारखा का सांगतोय तुम्हाला, ते अशा करता की गायकवाड कमिटीची नियुक्ती 2017 साली झाली, घटना दुरुस्ती 2018च्या ऑगस्टमध्ये झाली आणि गायकवाड कमिटीचा रिपोर्ट हा नोव्हेंबर 2018 मध्ये येतो. थोडक्यात घटना दुरुस्ती नंतर हा रिपोर्ट येतो, त्याच्या आधी आलेला नाहीये. याच्याबद्दल बराच वाद झालाय. सध्या जो वाद चालू आहे तो याच्याशी संबंधित आहे की गायकवाड कमिटीचा रिपोर्ट हा जर कमिटी आधी बसली होती तर घटना दुरुस्ती त्याला लागू होते का. ऑब्व्हियस उत्तर आहे, घटना काही गायकवाड कमिटी करता थांबत नसते, घटनेची दुरुस्ती होते. त्याच्या आधी रिपोर्ट नव्हता आणि ती राज्याची कमिटी होती. घटना दुरुस्ती देशाकरता असते, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. तेव्हा त्या राज्याच्या कमिटीत काय रिपोर्ट लिहिते काय नाही लिहित याचा काही घटनेशी संबंध नसतो. घटना दुरुस्ती झाली आणि एक नवीन प्रणाली निर्माण झाली ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि बाय द टाइम गायकवाड कमिशननी स्वतःचा रिपोर्ट दिला तोपर्यंत भारताचं संविधानामध्ये बदल झालेला होता. तो बदल मी सांगेनच आपल्याला थोडक्यात. महाराष्ट्र सरकारने त्याच्या पुढल्या वर्षी जानेवारी 7, 2019 ला सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास ऍक्ट पास केला. सर्वानुमते पास झाला, डिबेट न होता पास झाला. 100% मतदान ऍक्टच्या बाजूनी झालं. एका मिनिटात पास झालेला बहुतेक महाराष्ट्रातला पहिलाच ऍक्ट असावा, पण तो पास झाला. आणि त्या ऍक्टमध्ये मराठा समाजाला सोशल अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हटल्या गेलं, किंबहुना त्या क्लासचा भाग म्हटल्या गेलं. आणि त्याच्यामध्ये 16% त्यांना रिझर्वेशन एज्युकेशनमध्ये द्या आणि 16% त्यांना नोकऱ्यांमध्ये द्या रिझर्वेशन, असं म्हटलं. हे सर्व मॅटर ऑब्व्हियसली हायकोर्टामध्ये आलं. वेगवेगळ्या पिटिशन्स झाल्यात हायकोर्टात हा ऍक्ट चॅलेंज करणाऱ्या. आणि ह्या पिटिशन्स ज्या आहेत ह्या 6 महिन्यांमध्ये 27/6/2019 ला खंडपीठांनी, मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठांनी जस्टिस मोरे आणि जस्टिस डांगरे यांनी त्यांचा निकाल दिला. जस्टिस मोरे आणि जस्टिस डांगरे यांनी जे जजमेंट दिलं त्या जजमेंटमध्ये त्यांनी या महाराष्ट्र सरकारने केलेल्या एनॅक्टमेंटचा वैध ठरवलं. थोडक्यात त्या मॅटर्समध्ये मी रिझर्वेशनच्या विरोधामध्ये उभा होतो. मी एकटा नव्हतो, अनेक वकील होते. आम्ही हारलो थोडक्यात आणि सरकारची बाजू जिंकली. केंद्र सरकार हे एका बाजूला होतं. ऑब्व्हियसली मराठा समाजाचे वकील त्या बाजूला होते आणि त्यांच्या विरुद्ध पेटिशनर्स म्हणजे वादी जे कोर्टात गेले होते ते हारले. मुंबईच्या खंडपीठाने गायकवाड कमिटी रिपोर्टला वैध ठरवलं. इट हेल्ड दॅट द रिपोर्ट वॉज व्हॅलिड. त्यांचे कन्क्लुजन्स व्हॅलिड ठरवले. 102 घटना दुरुस्तीवर जे आर्ग्युमेंट झालं ते काय आर्ग्युमेंट होतं मी सांगेन आपल्याला. 102 घटना दुरुस्तीचं आर्ग्युमेंट फेटाळलं. ते म्हणाले नाही, 102 घटना दुरुस्तीच्या विरोधात हा ऍक्ट नाहीये आणि
तेही आर्ग्युमेंट त्यांनी रिजेक्ट केलं. त्यांनी फक्त रिझर्वेशनचा पर्सेंटेज थोडा जास्त होतो म्हणून तो कमी केला. आता जे मुद्दे पेटिशनमध्ये मांडण्यात आले होते आणि ज्याच्या विरुद्ध हायकोर्टाने हा निर्णय दिला त्या मुद्द्यांनाच धरून सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेलं. थोडक्यात सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा ऍक्ट चॅलेंज झाला. गैर मराठा कम्युनिटीनी हा चॅलेंज केला. गैर मराठा म्हणण्यापेक्षा नॉन रिझर्व्ड कम्युनिटीनी हा ऍक्ट चॅलेंज केला. सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र सरकार होतं, केंद्र सरकार होतं, मराठा समाजाचे रिप्रेझेंटेटिव्ह वकील होते आणि ह्या फॉर्ममध्ये जेव्हा मॅटर कोर्टापुढे आलं तेव्हा दोन प्रमुख मुद्दे आर्ग्यू झाले. ऍक्च्युली आर्ग्यू अनेक मुद्दे झाले, भरपूर लंबचौडं जजमेंट आहे, पण मेनली दोन मुद्द्यांवर हे मॅटर मूव्ह होतं. पहिला मुद्दा असा होता, आणि हा मुद्दा हायकोर्टापुढेही होता. पहिला मुद्दा असा होता की जर का इंदिरा सॉनीच्या निकालामध्ये म्हणजे 92 साली मंडल कमिशनच्या रिपोर्टवर बेस्ड जो निकाल झाला तो, त्या निकालामध्ये जर का सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की 50% जास्त आरक्षण असायला नको, तर महाराष्ट्र सरकार जास्त आरक्षण देऊ शकतं का? हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता की आता 102 घटना दुरुस्ती झाल्यामुळे कायद्यामध्ये जो बदल आलेला आहे त्या बदलानुसार हे अधिकार महाराष्ट्र किंवा कोणत्याही राज्य सरकारकडे नाही. एखाद्या जातीला किंवा जमातीला किंवा वर्गाला सोशली और कल्चरली और एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणण्याचे अधिकार त्यांच्याजवळ नाहीत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राने केलेला हा कायदा घटनाबाह्य आहे, अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, अल्ट्रा व्हायरस आहे आणि हा रिजेक्ट व्हायला पाहिजे. हे दोन मुद्दे सुप्रीम कोर्टापुढे प्रामुख्याने होते. लक्षात हे ठेवा की दोन्ही मुद्द्यांवर हायकोर्टने म्हटलं होतं की नाही 50% एक्सीड करता येतं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेसमध्ये एक्सीड करता येतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे 102 घटना दुरुस्तीबाबत बोलताना हायकोर्टने म्हटलं होतं की महाराष्ट्राने केलेला कायदा 102 घटना दुरुस्तीच्या विरोधात नाही आहे. आता आपण हे दोन्ही मुद्दे थोडेसे विस्तृत डिस्कस करू. पहिला मुद्दा 50% आरक्षण एक्सीड करता येतं का हा होता. 50% आरक्षण ही काही काळ्या दगडावरची रेष नाही. 50% आरक्षण द्यायला पाहिजे असं घटनेत म्हटलेलं नाही. इट्स नॉट अ पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे आपल्याला कुठं सापडतं तर हे आपल्याला इंदिरा सॉनीच्या निर्णयात सापडतं. आता इंदिरा सॉनीचा निर्णय हा फार गमतीदार आहे, कारण सुप्रीम कोर्टात काय हायकोर्टात काय जेव्हा खंडपीठं बसतात किंवा फुल बेंचेस बसतात किंवा लार्जर बेंचेस बसतात किंवा कॉन्स्टिट्यूशनल बेंचेस बसतात तेव्हा 1 किंवा 2 न्यायाधीश नसतात, कधी 3 असतात, कधी 5 असतात, कधी 7 असतात, कधी 9 असतात. असे जास्त जास्त आकड्यामध्ये ते वाढत जातं. इंदिरा सॉनीमध्ये जरी 50% रिझर्वेशन एक्सीड करता येत नाही असं म्हटलं असेल तरी सर्व न्यायाधीशांनी तसं म्हटलं नव्हतं. काहींचं मत होतं एक्सीड करता येईल, काहींचं मत होतं करता येणार नाही. पण बाय अँड लार्ज 50% एक्सीड होऊ नये हा मेजॉरिटी व्ह्यू आहे इंदिरा सॉनीचा. हा जर सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू आहे
तर मग मुंबई हायकोर्ट कसं एक्सीड करू देतं हा प्रश्न ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्टाच्या पुढे आला. आणि तिथे महाराष्ट्र सरकारचे वकील आणि केंद्र सरकारचे वकील दोघांनीही मागणी केली की इंदिरा सॉनीचा फेरविचार व्हायला पाहिजे. थोडक्यात इंदिरा सॉनी हे बरोबर आहे का चूक आहे, हा निर्णय कायद्यामध्ये योग्य आहे का अयोग्य आहे, याचा विचार व्हायला पाहिजे. इंदिरा सॉनीचा निर्णयाचा फेरविचार व्हावा का नाही व्हावा हा एक मुद्दा सुप्रीम कोर्टाने घेतला. आता सुप्रीम कोर्टापुढे ही केस जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा त्याच्यावर 2 न्यायमूर्ती बसलेले होते, त्याला डिव्हिजन बेंच म्हणतात. डिव्हिजन बेंच पुढे आली. पण हा मुद्दा जेव्हा आला की इंदिरा सॉनीचं जजमेंट बरोबर आहे का चूक आहे, 50% एक्सीड होता येतं का नाही होता येत, तेव्हा त्यांनी ठरवलं की हा मुद्दा डिसाईड करायला आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बेंच निर्माण करावा लागेल. कॉन्स्टिट्यूशन बेंच हा 5 न्यायमूर्तींचा असतो. कॉन्स्टिट्यूशन बेंच निर्माण करायचं दुसरं कारण म्हणजे 102 घटना दुरुस्ती ही योग्य आहे का अयोग्य आहे, ही कॉन्स्टिट्यूशनल आहे का अनकॉन्स्टिट्यूशनल आहे, हा देखील घटनेशी संबंधित प्रश्न होता. त्याच्यामुळे हा कॉन्स्टिट्यूशन बेंचच डिसाईड करू शकेल असा पायंडा आहे आणि त्याप्रमाणे ह्याही प्रश्नाला कॉन्स्टिट्यूशन बेंच पुढे ठेवण्यात आलं. थोडक्यात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा हा डिमांड होता की इंदिरा सॉनीवर फेरविचार होऊन 50% योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्यात यावं. आणि ह्या विचाराला मान देऊन कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे हा मुद्दा रिफर झाला. कॉन्स्टिट्यूशन बेंचवर 5 न्यायमूर्ती बसले होते आणि त्यांची नावं सांगतो मी आपल्याला. जस्टिस भूषण, जस्टिस नाझीर, जस्टिस नागेश्वर राव, जस्टिस गुप्ता आणि जस्टिस भट. आता सुप्रीम कोर्टात काय, हायकोर्टात काय, जेव्हा इतके न्यायमूर्ती एखाद्या गोष्टीचा विचार करतात तेव्हा सगळेजण कधी एकमताने बोलत नाहीत. प्रत्येकजण स्वतःचा विचार मांडतो, प्रत्येकजण स्वतःला जे पटतं किंवा स्वतःला जे दिसतं त्याप्रमाणे निकाल देतो. त्याच्यामुळे पुष्कळदा 5 न्यायमूर्ती 5 वेगळे निकालही देऊ शकतात आणि वेगळे निकाल देण्याचं काही कौतुक नाही. पण मग एक्झॅक्टली या केसचा निकाल काय हा प्रश्न निर्माण होतो. मग अशा वेळेला मेजॉरिटीनी काय व्ह्यू घेतला आणि मायनॉरिटीनी काय व्ह्यू घेतला याचा विचार केला जातो. आता मेजॉरिटी आणि मायनॉरिटी व्ह्यू मध्ये पाहता मराठा रिझर्वेशन सुप्रीम कोर्टापुढे जेव्हा गेलं तेव्हा 2 मुद्दे त्यांच्या पुढे प्रामुख्याने होते, हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. पहिला मुद्दा 50% रिझर्वेशन इंदिरा सॉनीचा फेरविचार व्हायला हवा का नको, आणि दुसरा मुद्दा 102 घटना दुरुस्तीमुळे महाराष्ट्राला किंवा कोणत्याही राज्याला कायदा बनवण्याचा अधिकार उरलाय का नाही उरलाय. आता गंमत बघा, 5ही न्यायमूर्ती म्हणतात की इंदिरा सॉनीचं जजमेंट रिवाइज करायची गरज नाही. थोडक्यात 50% रिझर्वेशन एक्सीड करता येत नाही. मी तुम्हाला सांगेन त्याच्याबद्दल थोडक्यात, पण आधी कॉम्पोजिशन पाहून घ्या. 5 न्यायमूर्ती म्हणतात की इंदिरा सॉनी एक्सीड करता येणार नाही आणि 50% हा लिमिट आहे. पहिला मुद्दा या पद्धतीने ठरतो. दुसरा मुद्दा म्हणजे 102 घटना दुरुस्तीचं काय, राज्याला अधिकार उरतात का नाही उरत, ह्याच्यामध्ये 3 विरुद्ध 2 ने निकाल जातो. दोघं न्यायमूर्ती जस्टिस भूषण आणि जस्टिस नाझीर हे म्हणतात की राज्य सरकारांचे अधिकार अबाधित आहेत. पण 3 न्यायमूर्ती जस्टिस नागेश्वर राव, जस्टिस गुप्ता आणि जस्टिस भट म्हणतात की नाही, या अधिकारांना 102 घटना दुरुस्तीने बाधा आणलेली आहे. थोडक्यात राज्य सरकारकडे आता असा कायदा पास करायचा अधिकार उरला नाही.
ह्या मुद्द्यामुळे आणि पहिल्या मुद्द्यामुळे मुंबई हायकोर्टाचा निकाल खारिज केला जातो. पहिला मुद्दा म्हणजे 50% एक्सीड करता येत नाही आणि मुंबई हायकोर्टाने म्हटलं होतं विशिष्ट सर्कमस्टान्सेसमध्ये तुम्ही एक्सीड करू शकाल. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला 102 घटना दुरुस्ती योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करताना महाराष्ट्र सरकारने 102 घटना दुरुस्तीच्या विरोधात काही केलं नाही असं मुंबई हायकोर्ट म्हणतं. पण सुप्रीम कोर्टाचे 3 न्यायमूर्ती म्हणतात नाही, महाराष्ट्र सरकारने 102 घटना दुरुस्तीचं उल्लंघन केलेलं आहे. त्याच्यामुळे मुंबई हायकोर्टाचा निर्णय खारिज होतो. मराठा समाजाला दिलेलं रिझर्वेशन रद्द धरण्यात येतं आणि मराठा ऍक्ट जो झाला होता त्याला आपण सोशल अँड इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास ऍक्ट म्हणतो 2019चा, तो सेट असाइड होतो. आता हे दोन्ही मुद्दे मी आपल्याला थोडे थोडे एक्सप्लेन करून सांगेन. प्रामुख्याने मंडल कमिशननी 50% रिझर्वेशन देताना एक जाता जाता म्हटलं होतं की काही सिच्युएशन्समध्ये तुम्ही एक्सीड करू शकता. पुष्कळ लोक हा प्रश्न विचारतात, म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली त्या जजमेंट मधलाच भाग वाचून दाखवतो. असे कोणते सिच्युएशन्स आहेत ज्याच्यामध्ये मंडल कमिशन म्हणतं की आपल्याला 50% एक्सीड करता येईल. मी आपल्याला ते भाग दाखवतो. While 50% shall be the rule, it is necessary not to put out of consideration certain extraordinary situations inherent in the great diversity of this country and the people. It might happen that in far-flung and remote areas, the population inhabiting those areas might, on account of their being out of the mainstream of national life and in view of the conditions peculiar to and characteristical to them, need to be treated in a different way. Some relaxation in this strict rule may become imperative. In doing so, extreme caution is to be exercised and a special case made out. उदाहरण देताना सुप्रीम कोर्ट इंदिरा सॉनीमध्ये म्हणतं की आपला देश इतका प्रचंड आहे, आपला देश इतका मोठा आहे, त्याच्यातले काही काही भाग इतके दुर्गम आहेत, तिथे राहणारे लोक इतके रिमोट आहेत की त्यांच्या भल्याकरता एक्स्ट्रीम केसेसमध्ये गरज पडली तर तुम्ही हा रूल रिलॅक्स एक्स्ट्रीम केसमध्ये थोडा रिलॅक्स करू शकता. आता महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं तर गडचिरोली सारख्या दुर्गम भागात जिथे नक्षलवाद आहे, जिथे राज्य सरकार राज्य करू शकत नाही, तिथल्या लोकांचा फायदा करून घेण्याकरता जर एखादं स्पेशल रिझर्वेशन निर्माण केलं ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या टोटल रिझर्वेशनला 50% पलीकडे गेलं तर ह्या जजमेंट खाली सुप्रीम कोर्ट म्हणतं तसं त्या विशिष्ट भागाच्या आणि त्यातल्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हे करता येईल असा ते व्ह्यू घेतात. पण ही स्थिती मराठ्यांना आहे का हा प्रश्न विचारा. ही स्थिती मराठ्यांना उपलब्ध होऊ शकते का याचा विचार करा. आणि ही स्थिती जर मराठ्यांना उपलब्ध होऊ शकत नसेल तर जोर जबरदस्तीने ह्यांना एक्स्ट्रीम सर्कमस्टान्स म्हणणं हे सुप्रीम कोर्टाला मान्य नव्हतं. सुप्रीम कोर्ट म्हणालं की 50% मराठ्यांना बसवण्याकरता कुठल्या तरी एक्स्ट्रीम कंडिशन्स दाखवण्याची गरज आहे. आता गंमत बघा काय होते. आपण पाहिलं की अनेक कमिशन्स अपॉइंट झाले होते
आणि शेवटचं राणे कमिटी येईपर्यंत आणि त्याच्यानंतरची गायकवाड कमिशन बसेपर्यंत 1, 2, 3, 4, 5 कमिटीजनी मराठ्यांना रिझर्वेशन नाही गरजेचं असं म्हटलं होतं. 5 कमिशननी, त्याच्यापैकी केंद्राचे 2 आणि राज्याचे 3 होते. त्याच्या विचारामध्ये कोणत्याही पद्धतीचं मराठा समाजाला रिझर्वेशनची गरज नाही असा सूर होता. नारायण राणे कमिटी आणि गायकवाड कमिटीचं म्हणणं होतं नाही, मराठ्यांना रिझर्वेशनची गरज आहे. आता सुप्रीम कोर्ट म्हणतं हे सगळं 1 मिनिट बाजूला ठेवा, मराठा एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये आहेत का हे सांगा. जर मराठा एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये बसत नसतील तर त्यांना रिझर्वेशन देणं शक्य नाही. म्हणून गायकवाड कमिटीच्या रिपोर्टचा सखोल विचार सुप्रीम कोर्ट करतं. एक प्रश्न नेहमी विचारला जातो की जर सुप्रीम कोर्टाने ठरवलं की हे अवैध आहे तर मग गायकवाड कमिटीचा विचार करायची काय गरज होती? गायकवाड कमिटीचा रिपोर्ट चूक आहे म्हणायची काय गरज होती? गायकवाड कमिटीने जो काही रिपोर्ट दिला त्याला हात कशाला लावला सुप्रीम कोर्टाने? त्याचं उत्तर सरळ आहे. आर्ग्युमेंट हे होतं की गायकवाडांनी मराठ्यांना बॅकवर्ड धरलेलं आहे. मग गायकवाड मराठ्यांना बॅकवर्ड का म्हणतात याचा विचार व्हावा लागतो. म्हणजे खरंच बॅकवर्ड आहेत का नाही त्याचा विचार व्हावा लागतो. अनेक पॅरेग्राफ्स याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने लिहिलेले आहेत. मी त्या विश्लेषणात जात नाही, पण सुप्रीम कोर्टाचं क्लिअर म्हणणं असं आहे की बॉम्बे हायकोर्ट चुकलं in considering की गायकवाड had reached a conclusion of backwardness. थोडक्यात मराठा समाज हा बॅकवर्ड नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने गायकवाड कमिटीच्या रेफरन्समध्ये दिला. एक्स्ट्रीम बॅकवर्डनेसची रिक्वायरमेंट आहे 50% एक्सीड करायला. एक्स्ट्रीम बॅकवर्डनेस मध्ये मराठा बसतात का नाही बसत हे तुम्हाला गायकवाड कमिटीच्या रिपोर्टवरून पाहावं लागेल. मग ऑब्व्हियस प्रश्न निघतो की मग गायकवाडांनी यांना बॅकवर्ड का म्हटलं? हे काहीतरी तर कारण असेल टू कन्सिडर मराठास टू बी बॅकवर्ड. आणि कारणं होती. ती कारणं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि ती कारणं सुप्रीम कोर्टाला का पटली नाहीत ते सांगतो. गायकवाडांनी म्हटलं की महाराष्ट्राची जर तुम्ही जनरली लोकसंख्या पाहिली तर तुम्हाला दिसेल की 85% महाराष्ट्रातले लोक बॅकवर्ड आहेत. आता कोणाच्या कंपॅरिझन मध्ये बॅकवर्ड आहेत? तुम्ही दिल्लीशी कंपेअर करताय का छत्तीसगडशी कंपेअर करताय का बिहारशी कंपेअर करताय त्याच्याबद्दल काही भाष्य नाही. नुसतं 85% महाराष्ट्रातले लोक बॅकवर्ड आहेत. मुंबईच्या पर कॅपिटा इन्कम पेक्षा फक्त दिल्लीचा पर कॅपिटा इन्कम जास्त आहे. महाराष्ट्राला श्रीमंत राज्य म्हटलं जातं. आता श्रीमंत राज्यात गरीब लोक राहत नाही असं मी मुळीच म्हणत नाही. अत्यंत गरीब लोक राहतात, डिस्क्रिमिनेट झालेले लोक राहतात. श्रीमंत आणि गरीब याच्यातली महाराष्ट्र इतकी तफावत देशात शोधून सापडणार नाही तुम्हाला. पण मराठ्यांना तुम्हाला जर म्हणायचं असेल की मराठा बॅकवर्ड आहे तर तुम्ही महाराष्ट्रातले 85% लोक बॅकवर्ड आहेत हे विधान घेता आणि त्या 85 पैकी 30% मराठा आहेत म्हणून मराठा बॅकवर्ड आहेत हे लॉजिक लावतात. दिस इज लॉजिकली फेलेशियस. 85% बॅकवर्ड आहेत आणि त्यातले 30% मराठा आहेत म्हणून मराठा बॅकवर्ड आहेत. अरे राजा ठीक आहे ते, पण 85% मुळात कोणाशी कंपेअर करून बॅकवर्ड ठरवलं? देशात काय निकष आहे बॅकवर्डनेसचा? देशात कोणताही निकष नाही. इन्सिडेंटली देयर इज नो सिंगल फॅक्टर विच डिटर्मिन्स बॅकवर्डनेस. शेड्यूल कास्टचे निकष आहेत, शेड्यूल ट्राईबचे निकष आहेत, त्यांची कमिशन बसते. घटनाच्या सुरुवातीपासून कमिशन निर्माण झालेली आहे त्यांच्याकरता. अशी कमिशन आत्ता निर्माण झाली 102व्या घटना दुरुस्तीनंतर
बॅकवर्डनेस करता. याच्या आधी नव्हती नॅशनल कमिशन, स्टेट कमिशन होत्या, नॅशनल कमिशनही होती, पण घटनाबाह्य नव्हती, घटनाबाह्य होती, घटनेतली नव्हती, घटनेमध्ये आत्ता निर्माण झाली. असो, सांगायचा अर्थ म्हणजे मराठा जर महाराष्ट्रच 85% बॅकवर्ड आहे, तर त्याच्यात मराठा 30% आहेत. ह्या लॉजिकनी हे विधान मांडण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं ते बघा, आणि कायद्यामध्ये ते योग्य आहे. आता मी कोण म्हणणार ते योग्य आहे का अयोग्य आहे? सुप्रीम कोर्ट जे काही म्हणतं तो कायदा असतो, पण तरी देखील कायद्यामध्ये ते योग्य कसं याचा विचार मांडतो तुमच्या पुढे. एक बॅकवर्डनेस बद्दल पुष्कळ जजमेंट झालेले आहेत. शिक्षणातली बॅकवर्डनेस, नोकरीमधली बॅकवर्डनेस. शिक्षणातला बॅकवर्डनेस हा आर्टिकल 15शी संबंध ठेवतो, नोकऱ्यांमधला बॅकवर्डनेस हा आर्टिकल 16शी संबंध ठेवतो. अशा शिक्षणातल्या बॅकवर्ड लोकांना रिझर्वेशन द्यायला हवं, नोकऱ्यांमध्ये बॅकवर्ड लोकांना रिझर्वेशन द्यायला हवं. नागराज नावाचं एक मोठं जजमेंट झालं. नागराज जजमेंटमध्ये काय झालं तर मला वाटतं आंध्र प्रदेशमधून हे जजमेंट सुप्रीम कोर्टात गेलं. नागराज केसमध्ये नोकऱ्यांमध्ये, सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन द्यायला पाहिजे का याचा विचार झाला, आणि त्याच्यामध्ये बोलताना सुप्रीम कोर्टाने त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही बॅकवर्डनेसचा विचार करताना ऍक्च्युअली एखादी कम्युनिटी बॅकवर्ड आहे का नाही हे ठरवण्याकरता त्याचा पूर्ण अभ्यास करावा लागेल, आणि तो अभ्यास करताना शिक्षणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आणि नोकऱ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करा. गायकवाड कमिटीने हे केलेलं आहे, हे केलं नाही असं नाही, हे केलंय गायकवाड कमिटीने. पण अभ्यासाचा बेसिस काय किंवा विचाराचा बेसिस काय तो एक्सप्लेन करताना नागराज म्हणतो की नागराज जजमेंटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, एखाद्या समाजाला शिक्षणात किंवा नोकऱ्यांमध्ये ॲडिक्वेट रेप्रेझेंटेशन आहे का ह्याचा विचार व्हावा. प्रपोर्शनेट रेप्रेझेंटेशनचा विचार करू नये. आता ॲडिक्वेट आणि प्रपोर्शनेट यांचे मराठी भाषांतर करा म्हणून मला सांगितलं तर मला ते ताबडतोब करता येत नाही. ॲडिक्वेट म्हणजे पुरेसं आणि प्रपोर्शनेट म्हणजे प्रमाणात. पुरेसं रेप्रेझेंटेशन मराठ्यांना मिळालं आहे का शिक्षणात आणि नोकऱ्यात? प्रपोर्शनेट रेप्रेझेंटेशन म्हणजे प्रमाणबद्ध रेप्रेझेंटेशन मिळालं आहे का हा फरक आहे. गायकवाड कमिटी प्रपोर्शनेट रेप्रेझेंटेशन वर गेली आणि सुप्रीम कोर्ट म्हणतं टेस्ट ॲडिक्वेट रेप्रेझेंटेशनची होती नागराजमध्ये. मी थोडं तुम्हाला हे विस्तृत करून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा मिळाली का याचा विचार करताना ॲडिक्वेट जागा मिळाली का ह्याचा विचार व्हायला हवा होता. प्रपोर्शनेट जागा मिळाली का हे म्हणता येणार नाही. समजा तुम्ही ठरवलं, जसं गायकवाड कमिटी म्हणते, महाराष्ट्रात 85% लोक बॅकवर्ड आहेत, तर थोडक्यात सगळ्या नोकऱ्या ज्या सरकारच्या आहेत त्याच्यात 85% बॅकवर्डनं जायला हव्या का? मग समजा तुम्ही 85% बॅकवर्डमध्ये 30% मराठा आहेत, तर मग त्या 85च्या 30% मराठ्यांना जायला हव्या का? हे प्रपोर्शन झालं, ॲडिक्वसी नव्हे. पुरेशा नोकऱ्या मिळाल्यात का आणखीन प्रपोर्शनेट नोकऱ्या मिळाल्यात का हा फरक सुप्रीम कोर्टाने दाखवला. शिक्षणात पुरेसा अवसर मिळाला का नाही का प्रपोर्शनेट अवसर मिळाला नाही. सुप्रीम कोर्ट क्लिअरली म्हणतं की हा एक अत्यंत पॉलिटिकली ॲडव्हान्स समाज आहे, प्रगत समाज आहे, आणि जे फिगर्स गायकवाडनी मांडलेत
त्याच्यातून ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन दिसतंय नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये. यांना प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन नाही, पण प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशनची कायद्यात गरज नाही, ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशनची आहे. टेकिंग धिस इन टू अकाउंट दे होल्ड की द एंटायर बेसिस ऑफ द गायकवाड कमिटी रिपोर्ट इज रॉंग. आता एकदा त्यांनी ठरवलं गायकवाड कमिटी रिपोर्ट हा चूक आहे, त्याच्यावरून ते मागे जाऊन म्हणतात जर गायकवाड कमिटीत चूक आहे तर मराठ्यांना रिझर्वेशन देणं चुकतं आणि त्यांना रिझर्वेशन देण्याकरता 50% वाढवणं हे चुकतं. म्हणून 50% वाढवता येत नाही. इंदिरा सॉनीचं जे रिक्वायरमेंट आहे एक्स्ट्रीम सिच्युएशन मध्ये ते फुलफिल होत नाही असा निकाल ते सर्वानुमते देतात. 5ही जजेस म्हणतात की दिस इज द सिच्युएशन, की प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन असायला नको, ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशनचा प्रश्न होता. गायकवाडांनी चूक केली, प्रपोर्शनेट मध्ये गेले. प्रपोर्शनेट मध्ये जाताना निकष कुठले लावणार, कम्पेअर कशाशी करणार, ठरवणार कसं, याचा काही बेसिस दिसत नाही. आणि त्याच्यामुळे एखाद्या समाजाला हा फायदा देताना तुम्ही जर त्याच्या कारणाने रिझर्वेशन वाढवलं तर ते चुकतं. दिस इज द फर्स्ट कन्क्लुजन दॅट वी गेट in the judgment of the Supreme Court. तर जाता जाता एक मुद्दा येतो. अनेक लोक विचारतात आणि साहेब रिव्ह्यू करता येईल का? कशाचा रिव्ह्यू करणार आहात तुम्ही? 50% रिझर्वेशन बरोबर आहे का चूक आहे याचा रिव्ह्यू करणार नाही असं मराठा रिझर्वेशनच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतात. थोडक्यात ते म्हणतात 50% रिझर्वेशन बरोबर आहे, 50% एक्सीड व्हायला नको याच्याकरता ते बेस काय घेतात, तर ते बेस असा घेतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्समध्ये उदाहरण ह्याचंच घेतलं होतं की एखाद्या समाजाला नोकऱ्या नसतील सरकारमध्ये तर तिला त्या समाजाला जर तुम्ही 30% नोकऱ्या सरकारमध्ये दिल्या तर तुम्ही अन्याय बाकीच्या 70% लोकांवर करता. इक्वालिटीचा राईट, आर्टिकल 14चा राईट, नो मॅन शॅल बी डिनाइड इक्वालिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. महाराष्ट्रात काय, भारतामध्ये कोणत्याही माणसाला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचं इक्वल प्रोटेक्शन डिनाय नाही करू शकत. एखाद्या रिझर्वेशनच्या कारणाने जर एखाद्या समाजाचा फायदा तुम्ही करून देत असाल तर तो दुसऱ्या कुठल्या तरी समाजाच्या कॉस्टला होतो, हे लक्षात घ्या. सर्वांना समान अधिकार आहेत तरीही रिझर्वेशन दिल्या जात आहे आणि हे रिझर्वेशन 50% जायला हरकत नाही XYZ कारणाकरता, असं आता गेले 30 वर्ष सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. 50%च्या पलीकडे जेव्हा तुम्ही जायला लागता तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये जा आणि एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये मराठा समाज बसत नाही. तरी देखील जर तुम्ही मराठा समाजाला रिझर्वेशन दिलं तर ॲट हुज कॉस्ट आर यू गिव्हिंग इट? यू आर गिव्हिंग इट ॲट द कॉस्ट ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ द स्टेट. राज्यातल्या बाकीच्या प्रत्येक माणसाचा अधिकार कमी करून मराठा समाजाला तो दिला जातो. हा विचार प्रमुख ठेवून त्यांनी म्हटलं 50% आम्ही तुम्हाला एक्सीड करू देणार नाही. अनेक पोट प्रश्न निर्माण होतात ज्याचा उल्लेख सुप्रीम कोर्टात होत नाही कारण ते आर्ग्यू नाही झाले. सर तुम्ही असं म्हणता तर मग मद्रासचं कसं काय? मद्रास तर पलीकडे गेली. सांगतो तुम्हाला मद्रासची काय गंमत झाली ती मिनिटात सांग. बाकीच्या राज्यांमध्ये वाटेल तेवढं रिझर्वेशन दिलंय. बिलीव्ह मी, मराठा जजमेंट नंतर बाकीचे राज्य तितक्याच परेशानीमध्ये पडलेले आहेत. त्यांना आमच्या विदर्भी भाषेत बोलायचं तर काफी पसीना छुटा है उनको भी.
कारण सगळ्यांना 50% आवाक्यात रिझर्वेशन आणण्याची पाळी येऊन बसलेली आहे आता. कोणालाही 50% एक्सीड करता येणार किंवा येणार नाही या डिबेट करता सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना इन्व्हाइट केलं होतं सुप्रीम कोर्टात तुमची म्हणणी मांडा म्हणून. अनेक राज्यांमधून अशा पेटिशन्स वरपर्यंत गेलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाड इथून तर आहेतच पेटिशन्स. या व्यतिरिक्त इतर राज्यांचेही असू शकतील. 50% एक्सीड करू द्या. आता त्या सगळ्यांना मराठा रिझर्वेशन जजमेंट लागू होणार आहे. त्याच्यामुळे 50% एक्सीड जिथे जिथे झाले आहेत तिथे तिथे प्रॉब्लेम येणार आहे. मद्रासमध्ये काय झालं? मद्रासची हिस्ट्री थोडीशी वेगळी आहे. मद्रासमध्ये आपल्याला (1971) साली तामिळनाडमध्ये 41% रिझर्वेशन झालं. ते हळूहळू हळूहळू वाढत 69% गेलं. आणि ह्याची केस 1994 साली हायकोर्ट, मद्रास हायकोर्टात झाली. ती इंट्रीम स्टेजला असताना मद्रास हायकोर्टाने म्हटलं तुमचं रिझर्वेशन वाढलेलं आहे, तुम्ही एक्सीड करू शकत नाही आणि यंदाच्या वर्षी तुम्ही, हे विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन बद्दलची केस होती, तुम्ही ज्या काही ऍडमिशन यंदा केलेल्या आहेत त्या यंदा पुरत्याच मर्यादित ठेवा, याच्या पुढे एक्सीड करू नका. या ऑर्डर विरुद्ध मॅटर सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने देखील याच्यामध्ये विचार व्हायला हवा म्हणून पेटिशन ऍडमिट केली. मद्रासची पेटिशन ऍडमिट असताना मद्रास सरकारने केंद्र सरकारवर परसुएड करून पार्लमेंटकडून मद्रासचा जो कायदा होता त्याला 9व्या शेड्यूलमध्ये टाकलं. आर्टिकल 31B घटनेच्या आर्टिकल खाली 9वं शेड्यूल आहे. त्यामध्ये सर्वसाधारण कायदा असा आहे की जर एखादा कायदा तुम्ही 9व्या शेड्यूलमध्ये टाकला तर त्या कायद्याला फंडामेंटल राईट्सचं चॅलेंज करता येत नाही. मूलभूत हक्क आमचे डावलले गेले हा चॅलेंज होत नाही. पार्लमेंटनी तामिळनाडू सरकारला खुश ठेवण्यासाठी, त्यांची मेजॉरिटी सुद्धा हाऊसमध्ये होती हे लक्षात घेऊन, कायदा पास केला की ह्यांचा हा रिझर्वेशनचा कायदा 9th शेड्यूलमध्ये टाकावा. 1-2 गोष्टी लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टामध्ये ही केस देखील गेली आणि ही केस पेंडिंग आहे. ज्या वेळेला मराठा रिझर्वेशनची केस हिअर होणार होती त्यावेळेला ही केस देखील हिअर व्हावी असा अर्ज करण्यात आला. तो अपोज झाला. तामिळनाडूचे लोक म्हणाले आमचा मराठा रिझर्वेशनच्या केसशी काहीही संबंध नाही, 9th शेड्यूलमध्ये असं करता येतं का नाही, हा मुद्दा मराठा केसमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे 9th शेड्यूलचा आर्ग्युमेंट ह्या आर्ग्युमेंटशी जोडू नका. सुप्रीम कोर्टाने ते मान्य करून त्यांची केस वेगळी ठेवली आहे. ती हिअर होईल. आज ना उद्या 9th शेड्यूलमध्ये हा कायदा घालता येतो की नाही याचा विचार सुप्रीम कोर्ट करेल. त्याच्यामुळे तामिळनाडूमध्ये असं होतं आपल्याकडे का होऊ शकत नाही, हा अत्यंत बाळबोध विचार आहे आणि त्याच्यामध्ये फायनल काही झालेलं नाहीये. ते सुप्रीम कोर्टात आज ना उद्या काहीतरी होईल, त्याचं बरं होईल. असो, समजा सुप्रीम कोर्टाने म्हटलं की 9th शेड्यूलमध्ये घालता येतं, थोडक्यात असा कायदा घालता येतो. 9th शेड्यूलमध्ये आजपर्यंत प्रामुख्याने जमिनीचे कायदे गेलेले आहेत. कारण पूर्वी माझी जमीन गेली मग ती सरकार जमा झाली किंवा प्रोजेक्टमध्ये गेली किंवा अक्वायर झाली किंवा कुठल्याही कारणाने जमीन गेली तर फंडामेंटल राईट, माझा राईट टू प्रॉपर्टी हिरावून घेतल्यामुळे लिटिगेशन्स जी व्हायची त्या लिटिगेशनला आळा बसावा म्हणून 9th शेड्यूलमध्ये जमिनीचे कायदे घातले जात होते. तामिळनाडूनी स्वतःचा हा
शिक्षणाबद्दलचा कायदा देखील तिथे घातला. सर्वसाधारणपणे 9th शेड्यूल जमिनीच्या पलीकडे वापरल्या जात नाही. तेव्हा हे असं घालता येतं का? हा एक वेगळा डिबेट आहे आणि तो डिबेट चालू आहे. जर आपण असं धरलं की हो, कोणताही कायदा 9th शेड्यूल मध्ये घालता येतो, तरीही त्या कायद्याला वाचवता येईल फंडामेंटल राईट्सच्या चॅलेंज पासून. इतर घटनेच्या चॅलेंज पासून नाही वाचवता येत. 102 घटना दुरुस्तीनंतर, ज्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे, 102 घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारचे जे अधिकार गेलेत असा कायदा करण्याचा, हा चॅलेंज टळत नाही. थोडक्यात 9th शेड्यूल मध्ये हा कायदा घातला असता तरी काही फारसा फरक पडणार नव्हता. कदाचित आर्बिट्ररीनेसचा चॅलेंज गेला असता, आर्टिकल 14चा, पण 102 घटना दुरुस्तीचा चॅलेंज राहिलाच असता. त्याच्यामुळे 9th शेड्यूल हा मराठा आरक्षणाला आजच्या मिनिटाला तरी मदत करत नाही. ह्याच कारणामुळे हे जजमेंट रिव्ह्यू करा, यालाही काही फारसा अर्थ नाही. 50% एक्सीड करू शकत नाही. 102 घटना दुरुस्ती विरुद्ध तुम्ही कायदा केला, आता ह्याच्यात रिव्ह्यू कशाचा करायचा? रिव्ह्यू 3 मुद्द्यांवर होतो लॉ मध्ये. समजवायला कठीण आहेत, मी नुसते सांगतो आणि पुढे जातो. पहिला मुद्दा, एरर ऑफ फॅक्ट अमाउंटिंग टू एरर ऑफ ज्युरिस्डिक्शन. सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने किंवा कोणत्याही कोर्टात ज्याच्यापुढे तुम्ही रिव्ह्यू मागता, त्यांनी फॅक्ट्स चुकवल्या आहेत ज्याच्यामुळे ज्युरिस्डिक्शन अफेक्ट झाली. ज्युरिस्डिक्शन अफेक्ट व्हावी लागते, फॅक्ट्स चुकवल्याने काही फरक पडत नाही. दुसरा, एरर ऑफ लॉ अमाउंटिंग टू एन एरर ऑफ ज्युरिस्डिक्शन, हा दुसरा. आणि तिसरा, ऍक्टिंग विदाउट ज्युरिस्डिक्शन. तुम्हाला कोर्टाला अधिकार नसताना एखादं जजमेंट देणं, कायद्याची इतकी मोठी चूक की ज्युरिस्डिक्शनला टच करणं, या कंडिशन मध्येच रिव्ह्यू ऐकल्या जातो, नाहीतर रिव्ह्यू होत नाही. त्याच्यामुळे मराठा रिझर्वेशनचा आम्ही रिव्ह्यू करू हे महाराष्ट्र सरकारने म्हणावं, पण तो रिव्ह्यू मला नाही वाटत सक्सेसफुल होणार आहे. माझं ॲज अ लॉयर मत आहे. वेगवेगळ्या वकिलांना वेगवेगळी मतं असतात. आम्ही वकील किंबहुना आमची मतभेद असतो म्हणूनच आम्ही प्रॅक्टिस करतो. पण सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारला हवा तर त्यांनी रिव्ह्यू करावा. मग आता 102 घटना दुरुस्तीबद्दल बोलतो आणि मग माझं हे भाषण संपवतो. 102 घटना दुरुस्तीमध्ये काय झालं एक्झॅक्टली? अनेक गोष्टी झाल्या. मुख्य म्हणजे 102 घटना दुरुस्तीमध्ये घटनेचं आर्टिकल 342A अमेंड झालं आणि त्या अमेंडमेंटनी राष्ट्रपतींना सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास डिक्लेअर करायची पॉवर मिळाली. हा त्यांना राज्याकरता डिक्लेअर करायची पॉवर मिळाली. कोणत्याही राज्यात सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास कोण आहे हे ते डिफाईन करू शकतात राष्ट्रपती. घटनेचं आर्टिकल 338B अमेंड झालं आणि एक नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास निर्माण केला गेला, विच इन्व्हेस्टिगेट्स अँड डिसाइड्स मॅटर्स रिलेटिंग टू सोशल अँड बॅकवर्डनेस. एक राष्ट्रीय आयोग निर्माण झालेला आहे. त्यांनाच अधिकार आहे बॅकवर्डनेस मध्ये जायचा आणि इन्व्हेस्टिगेशन करायचा आणि बॅकवर्डनेस ठरवायचा. तो आयोग स्वतःचे रेकमेंडेशन्स राष्ट्रपतींना देतो. हे सगळं घटनेमध्ये आलेलं आहे. आता राष्ट्रपती हे रेकमेंडेशन्स कन्सर्न राज्याला पाठवतात. महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर मराठाबद्दल असं रेकमेंडेशन जर आयोगाने दिलं तर ते राष्ट्रपतींकडे जाईल आणि ते महाराष्ट्र सरकारकडे पाठवते. महाराष्ट्र सरकारला ते त्याच्या लेजिस्लेचर पुढे ठेवावं लागतं, दोन्ही हाऊसेस पुढे ठेवावं लागतं. हाऊसेस त्याच्यावर स्वतःचं मत व्यक्त करू शकतात.
आणि हे मत राज्य सरकार राष्ट्रपतींकडे परत पाठवतं. राष्ट्रपतींवर हे मत बंधनकारक नाही. ते या मताशी सहमत होतील किंवा असहमत होतील. आणि त्याच्यानंतर मी आत्ता सांगितलं त्या घटनेखाली ते डिक्लरेशन देऊ शकतात की अमुक अमुक वर्ग ह्या राज्यातला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. हा प्रोसेस 102 घटना दुरुस्तीने आला. 102 घटना दुरुस्ती आपल्या कायद्यामध्ये 15/8/2018 साली झाली. मराठा कायदा हा 7/1/2019 ला झाला. गायकवाड रिपोर्ट हा 15/11/2018 ला आला. घटना दुरुस्ती नंतर आला. कायदा घटना दुरुस्ती नंतर झाला. तेव्हा हायकोर्टापुढे चॅलेंज होता की 102 घटना दुरुस्तीमुळे आता तुम्हाला असा कायदा व्हॅलिड नाही करता येत जर तुम्ही घटनेत दिलेली पूर्ण प्रणाली फॉलो केली नसेल तर. ऑब्व्हियसली महाराष्ट्र सरकारने केलेली नव्हती. पण मग ही आर्ग्युमेंट हायकोर्टाने मान्य का केली नाही? हायकोर्टाने का म्हटलं नाही नाही महाराष्ट्र सरकारचं बरोबर आहे? आणि त्याचं कारण आहे की हायकोर्टापुढे महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने बाजू मांडताना म्हणतं की आमच्या इंटरप्रिटेशन प्रमाणे 102 घटना दुरुस्तीमध्ये राज्य सरकारलाही राईट आहे आणि केंद्र सरकारलाही राईट आहे. दोघांनाही राईट आहे. थोडक्यात राज्य सरकारला देखील असा कायदा करता येतो आणि केंद्र सरकारला देखील असा कायदा करता. त्या घटना दुरुस्तीत काय म्हटलंय हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. नॅशनल आयोग, प्रेसिडेंटला रेकमेंडेशन, प्रेसिडेंटनी स्टेटकडे पाठवणं, स्टेटच्या लेजिस्लेचरनी मत व्यक्त करणं, ते मत प्रेसिडेंटला परत जाणं, ते मत प्रेसिडेंटवर बंधनकारक नाही, मग प्रेसिडेंट ठरवेल कोणाला द्यायचं का नाही. इतका सुस्पष्ट कायदा 102 घटना दुरुस्तीत आहे. तरी देखील महाराष्ट्र सरकारचे वकील आणि केंद्र सरकारच्या वकिलांची आर्ग्युमेंट की असंही असताना राज्य सरकारचं मत मान्य करणं किंवा राज्य सरकारने स्वतःहून ठरवणं की एखाद्या वर्गाला हा सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेसचा स्टेटस देता येतो, हे आर्ग्युमेंट हायकोर्टाने मान्य केलं. सुप्रीम कोर्टामध्ये 2 जजेस म्हणतात हे बरोबर आहे, पण 3 जजेस म्हणतात हे चूक आहे. 2 जजेसमध्ये जस्टिस भूषण आणि जस्टिस नाझीर म्हणतात की राज्य सरकारलाही अधिकार आहे. आणि 3 जजेस जस्टिस नागेश्वर राव, जस्टिस गुप्ता आणि जस्टिस भट म्हणतात असा अधिकार केंद्र सरकार राज्य सरकारला नाही. आर्ग्युमेंट काय ज्याच्यामुळे हे 2 जजेस ऍक्सेप्ट करतात, ज्या आर्ग्युमेंटमुळे बॉम्बे हायकोर्टाने हे ऍक्सेप्ट केलं होतं, ते आर्ग्युमेंट असं आहे की एखादा कायद्याच्या शब्दांना अर्थ जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुम्ही घटनेचं इंटरप्रिटेशन करता. कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशनचे जे वेगवेगळे नियम आहेत त्यापैकी एक नियम पर्पजिव्ह इंटरप्रिटेशनचा आहे. म्हणजे ह्या घटना दुरुस्तीचा पर्पज काय होता हे बघा, हे का करण्यात आलं हे बघा, आणि का करण्यात आलं ह्याचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा तो लॉ जेव्हा पार्लमेंटमध्ये पास झाला त्याच्या डिस्कशन्स बघा, लोकांनी त्याच्याबद्दल काय भाषणं दिली त्याचा विचार करा, किंवा बाहेर पब्लिक प्लॅटफॉर्मवर डिबेट काय झाली याचा विचार करा आणि घटनेमधल्या शब्दांना त्या अनुषंगाने त्या अनुसरून अर्थ लावा. असं आर्ग्युमेंट हायकोर्टातही झालं आणि सुप्रीम कोर्टातही झालं. याच्या परस्पर विरोधी आर्ग्युमेंट जे आम्ही हायकोर्टात करत होतो आणि जे इथे मान्य नाही झालं, म्हणजे सुप्रीम कोर्टात मान्य झालं, ते असं होतं की पहिला रूल ऑफ इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ज्याला गोल्डन रूल देखील म्हणतात, ज्याला फर्स्ट रूल म्हणतात,
तो आहे की शब्दांना त्यांचा नॅचरल अर्थच द्यायला पाहिजे आणि दुसरा अर्थ द्यायला नको. हा, नॅचरल अर्थ देताना जर विकृत अर्थ निर्माण होत असेल किंवा एका ठिकाणी दोन अर्थ निर्माण होऊ शकत असतील तर मग तुम्ही दुसरे रूल्स लावा. पण जर एकच अर्थ निघत असेल तर तुम्हाला पहिल्या रूलनीच इंटरप्रेट करावं लागतं. 3 न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे जस्टिस नागेश्वर राव, जस्टिस गुप्ता आणि जस्टिस भट म्हणतात की घटनेचा 102 अमेंडमेंट वाचला तर याच्यामध्ये कोणताही वाद नाही की राज्य सरकारचे हक्क संपुष्टात आलेले आहेत, फक्त केंद्र सरकारकडे हक्क आहेत. याच्याबद्दल मी एक पेपर लिहिलेला आहे, तो तुमच्यापैकी लॉ स्टुडंट्स आहेत त्यांनी जरूर वाचावा. आपल्या देशामधली घटना आता फेडरल स्ट्रक्चर कडून युनिटरी स्ट्रक्चरकडे जायला लागलेली आहे. सगळे अधिकार केंद्राच्या हातात येत आहेत, राज्यांचे अधिकार हळूहळू कमी केल्या जात आहेत. मी त्याच्याबद्दल आज भाषण देणार नाहीये, तो एक टोटली वेगळा विषय आहे. पण त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून याचा विचार करा की केंद्राने राज्यामध्ये कोण बॅकवर्ड आहे हे ठरवण्याचे अधिकार स्वतःकडे आता घेतलेले आहेत. हे अधिकार राज्याला उरत नाही. घटनेची 102 दुरुस्ती हे क्लिअरली अधिकार प्रेसिडेंटना देते. हे अधिकार स्टेटकडे उरत नाही. त्याच्यामुळे 3 न्यायमूर्ती म्हणतात एम्प्लॉईंग द फर्स्ट रूल ऑफ इंटरप्रिटेशन, आम्हाला असाच अर्थ लावावा लागतो. ते पलीकडे अनेक गोष्टी म्हणतात, खूप इंटरेस्टिंग भाष्य आहे त्यांचं. पण एक पर्टिक्युलर गोष्ट जी मला आवडली ती ही की एखाद्या घटनेमधल्या कलमाचा अर्थ हा वकील आणि न्यायमूर्ती कायद्याच्या कसोटीचा विचार करून देतात, पण एखाद्या घटनेच्या कलमाचा अर्थ पॉलिटिकल लीडर पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये त्याला समजतो तसा लावतो. त्याच्यामुळे पॉलिटिकल लीडरनी काय म्हटलं याचा विचार करताना 100 वेळा विचार करा बिफोर यू गिव्ह दॅट मीनिंग टू अ कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशन. कॉन्स्टिट्यूशनला कायद्यामधून बघण्यात यावं, पॉप्युलर व्ह्यूनी बघण्यात येऊ नये, अशा तऱ्हेचा एक विचार ते मांडतात. तुम्हाला कुठेतरी हे सुखावून गेला म्हणून मी तुम्हाला सांगतोय, बाकी काही नाही. असो, हे जजमेंट दिल्या जातं अबाउट 102 घटना दुरुस्तीबद्दल. आता मराठा रिझर्वेशनला देण्याला हक्क हे कायद्यामध्ये केंद्राकडे आहेत. एक शेवटचा प्रश्न जो लोक पुष्कळदा विचारतात आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन तो म्हणजे मग आता पुढं काय करता येईल. मी एक पर्याय पुन्हा पब्लिक प्लॅटफॉर्मवर, कोर्टामध्ये नव्हे, पब्लिक प्लॅटफॉर्मवर अनेक वेळाला सुचवलेला आहे, पण सरकारला तो पर्याय पटत नाही कारण त्यांना तो इम्प्रॅक्टिकल वाटतो, अवघड वाटतो. तो म्हणजे 50% आत ओबीसी आरक्षणामध्येच जर मराठ्यांना आरक्षण दिल्या गेलं तर तुम्हाला 50% एक्सीड न होता मराठ्यांना देता येतं. ते राज्य सरकारला तेव्हा पटत नव्हतं कारण 50%च्या आतमध्ये जर आरक्षण द्यायचं म्हटलं तर ऑलरेडी जे ओबीसी वर्गात आहेत त्यांचं आरक्षण कमी करून मराठ्यांना द्यावं लागलं असतं. थोडक्यात ओबीसींचा रोष ओढवून घेणं सरकारला पटत नव्हतं म्हणून तेव्हा त्यांना पटत नाही. आता ते करणं अशक्य झालंय कारण मराठा बॅकवर्ड नाही हेच ठरल्या गेलेलं आहे. आता मराठाच जर बॅकवर्ड नाही तर त्यांना ओबीसी मध्ये देखील तुम्ही कसं आणणार, हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. मग पर्याय काय आहे? ओबीसी मध्ये तुम्ही घेऊ शकत नाही, मग कसं घेणार? उत्तर सोपं आहे. 102 घटना दुरुस्तीने दिलेल्या कमिशनला मूव्ह करायचं आणि त्यांनी याचा पुन्हा फेरविचार करायचा की मराठा हे बॅकवर्ड वर्गात बसतात का, आणि ते बसताना प्रपोर्शनेट रेप्रेझेंटेशनचा निकष न लावता ॲडिक्वेट रेप्रेझेंटेशनचा विचार करून सरकारी निमसरकारी नोकऱ्यांमध्ये
शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा विद्यार्थ्यांना ॲडिक्वेटली रिप्रेझेंट झालंय का नाही ह्याचा सायंटिफिक विचार करून जर ते ठरवलं की हो ह्यांना खरोखर कमी झालेलं आहे, तर तसं रिपोर्ट प्रेसिडेंटला देऊन प्रेसिडेंटनी तो राज्याकडे पाठवून राज्याची मतं घेऊन ह्या वर्गाला आरक्षण देता येतं. पण ह्याच्याकरता तुम्हाला घटनेच्या 102 घटना दुरुस्तीची वाट चालावी लागेल. त्याच्या बाहेर जाऊन होत नाही. तेव्हा सरकारला आम्हाला वाटतं म्हणून आम्ही देणार ही अरेरावी नाही होऊ शकत. विदिन दिस लिमिट आपल्याला करावं लागतं. मला जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते मी सांगितलं. आपण इतक्या शांतपणे ऐकून घेतलं याच्याबद्दल धन्यवाद.